राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या विजया व्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज आमच्या घरचे सर्वजण गेलेले आहेत येडामाईच्या यात्रेसाठी येरमाळ्याला. तर मग आता बघा, माझी मुलं दोन्ही पण इथं काय करत आहेत. तर खरंच मुलं असावी तर अशी, कोणतंही काम हे त्यांना जमलंच पाहिजे. शिक्षण शिकत आहेत म्हणून शेतातली किंवा घरची कामं करायची नाही असं नसू नये बघा. तर बघा, मुलं शाळा पण शिकत आहेत. शाळा शिकत शिकत गावाकडं आलं की गावाकडच्या शेत आपण कणसं भाजायचे करू लागतात. तर इकडं आता आज कणसं भाजायचे का आमचे कारभारी गेलेले आहेत येरमाळ्याला. तर इकडं शेळ्या आहेत. तर शेळ्यांसाठी बघा इकडं मका काढत आहेत. तर मका काढली आहे आणि ह्याचे कणसं खाण्यासारखे कवळे मस्त कणसं पण झालेले आहेत. तर मी इकडं याचे कणसं काढून घेते, कारण घरी गेल्यानंतर छानपैकी मस्त चुलीवर कणसं भाजून खाण्यासाठी मुलांना देता येतात. तर मुलांनी बघा अशा प्रकारे मका सगळी काढून घेतलेली आहे. म्हणजे किती काढायला सांगितलंय त्यांना तेवढी काढून मका इथे घेतली नाही. बघा दोघांचं कसं काम चालू आहे. कोणत्याही कामाचा कंटाळा या दोघांना येतच नाही. कोणतंही काम सांगितलं ना किती सांगितलं हे तयार असतात, म्हणजे असतातच. बघा इकडं कसं दोघं पण वेळे घेऊन पटापट पटापट यांनी मका आडवी केली. मला तर हे किती सांगितलं काढायला ठेवलं नाही, कारण माझ्या आधी त्यांना फक्त त्यांच्या पप्पांनी सांगितलं होतं की ह्या टाईमला शेळ्यांना मका टाकायची, की त्याने टाइमच लावून ठेवला होता. बघा ह्याचे कणसं काढा बाजूला, आपण पुन्हा भाजून 4:30 वाजता मका हो तोडायला हो मी पाणी बघून येते. आणि माझं चालू होतं इकडं उसाला पाणी द्यायला. मी उसाला पाणी द्यायला होते. मग ह्या साईडनं ती मका तोडायलेली होते, म्हणून चला म्हणलं तुमच्याशी शेअर करावा. बघा मुलं कशी काम करतात. आणि खरंच मुलांना सगळीच कामं यायला पाहिजेत. कोणतंच कामामध्ये कमी जास्त असायला नको, कारण कधी कोणती परिस्थिती आपल्याला येईल, कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागेल जीवनामध्ये काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येक कामाची ही सवय असायलाच पाहिजे. तर इकडं चला, माझं पण मी पाणी लावलेलं कुठवर गेलं ती बघून येऊया. आणि आता पाईप पण मला बदलायचा होता, मग मी आले इकडं उसाला. तर इथवर पाणी गेलेलं आहे, थोडंसं पाणी कडेला जायला राहिलेलं आहे. तर जाऊन आता साईडला पाईप जोडून येऊया. तर बघा खूप ऊन आहे, कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी आभाळ असा प्रकार चालू आहे. आणि या वातावरणामुळे खूप त्रास होत आहे. कोण आजारी पडत आहे, बऱ्याच जणांना वातावरणामुळे आजारपणसुद्धा येत आहे. तर शक्य होईल तितकं उन्हापासून ताईंनो सावध राहा. तर बघा माझी दोन्ही मुलं कशी उन्हामध्ये काम करत आहेत बघा. काहीही त्यांना टोप्या घाला म्हणून सांगितलं तर तरी पण त्यांनी टोप्या काय घातल्या नाहीत. आणि मुलांना खरंच ऊन लागतं का नाही हेच मला समजत नाही. त्यांना फक्त मी ओरडत असते टोपी घाला टोपी घाला, पण एकसुद्धा ऐकत नाही. जेवढं म्हणाल ना तेवढ्या वेळेसच ऐकणार. चला असू द्या, त्यांचं असंच चालू असणार आहे. हे काय नाही माझं ऐकणार नाहीत, यांचं हे कामच चालू आहे. बघा मस्त चांगल्या प्रकारे मोडली आणि कसे खांद्यावर बघा. खरंच ज्यावेळेस वडील आपले कुठेतरी गावाला गेलेले असतात त्यावेळेस बरोबर मुलं जबाबदारी घेत असतात अंगावर त्यांच्या. आज म्हणजे एकतर कुठे गावाला जातच नाहीत, पण आता जे येडामाईच्या यात्रेसाठी त्यांनी गेलेले आहेत येरमाळ्याला. आमच्या घरचे सगळेच गेलेले आहेत, पण आम्ही राहिलेलो आहोत. घरी कोणी ना कोणी लागतं, कारण आपल्या शेतकऱ्याच्या घरचा पसारा हा खूप असतो. मग तो पसारा बघण्यासाठी घरी एकतर व्यक्ती लागतच असते. आणि माझ्या जोडीला हे दोघं पण माझ्यासोबत राहिले. मम्मी तू एकटी आहेस, मग तुला एकटीला हे होणार नाही, आम्ही पण तुझ्यासोबत राहतो. म्हणून हे दोन्ही पण माझे राम लखन बघा अशा प्रकारे राहिलेले आहेत माझ्यासोबत काम करण्यासाठी. खरं एक वेगळा आधार असतो आपल्या मुलांचा बरं का, प्रत्येक आईला. हळू एवढ्याशा छोट्याशा वयातसुद्धा कितीही काम करतात, नवलाची गोष्ट आहे. आणि इकडंच चला आता इकडं पाईप पण बदलून घेते मी. तर पाईप जरा बदलायला म्हणजे कसे छोटे छोटे तुकडे आहेत त्याच्यामुळे पाईप जरा बदलावं लागतं, कारण याला ठिबक केलेलं नाही उसाला सध्या. आणखीन थोड्या दिवसानं ते पण आम्ही करणारच आहोत. तर अशा एक प्रकारे इकडे मी पाईपाचे तुकडे जोडून घेऊन पाईप असा दुसरीकडे सोडलेला आहे, कारण दोन बाजूने पाणी सोडायचं. इकडल्या पण बाजूला पाणी सोडायचं आहे, इकडली लाईन भरली की इकडल्या पण बाजूला पाणी सोडायचं आहे. दोन्ही साईडने पाणी सोडायचं आहे. त्याच्यामुळे
पाईप जोडाजोडीचं काम माझं चालू आहे. आणि आमची आहे दिवसाची लाईट, त्याच्यामुळे दिवसभर उन्हात तानात पाणी द्यावं लागतं. बघा आपले म्हणजे आपले माझे कारभारी उन्हातानाचं कसं पाणी देतात कसं नाही हे म्हणजे आपण ज्यावेळेस स्वतः अनुभवाल ना त्यावेळेसच कळत असतं. मी माझं दुकानाचं काम पाहिजे, साड्यांचं स्टेशनरीचं बघत मी दुकानातच असायची. पण ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना काम करण्याची शेतातील, त्यावेळेस खरं की माणसाला किंमत कळते त्या काम करणारीची. तर अशा प्रकारे मस्तपैकी माझं इकडं उन्हात ताणात काम चालू, पाणी द्यायचं आहे. इकडे थोडीशी तहान लागली म्हणून पाणी पण पिऊन घेतलं मी. आणि नळाचं म्हणजे असं पाईपलाईनीचं पाणी पिण्याची मजा वेगळीच असते शेतात बघा. आणि ज्यावेळेस आपण शेतात काम करायला लागतो ना तर त्यावेळेस ऊन पण एवढं काही लागत नाही बघा. घरात बसलं ना आणि बाहेर पाहिलं की जास्त ऊन लागतं, पण ज्यावेळेस आपण शेतात काम करतो शेतात जातो ना त्यावेळेस एवढं काही ऊनच लागत नाही. तर बघा इकडं नका घेऊन ते टाका मुलांचं आपलं बरं तिथे नेऊन टाका त्या कंस चालू. एक भारा काढून दोघांनी पण ठेवून आले. तोंड बघा कसे झाले लाल. आणखीन तयारीत आहेत की गाई पण आहे म्हैस पण आहे, तर ती दोघं गाई आणि म्हशी पण ओरडत आहेत. तर मग चला पप्पाला फोन करून विचारलं, पप्पा आम्ही त्यांना पण टाकावं का? नेऊ का मी? तर मग त्यांच्या पप्पाने आधीच काय केलं, नाही मला घरी नाही यायचं पाणी ज्वारीचे म्हणजे ज्वारीचा कडबा जो आहे तर तो कडबा कट करून ठेवून त्यांनी उचलून देऊ का हर्ष? तर त्यांना जनावरांसाठी काही एवढं टेन्शन नाही, फक्त हे शेळ्यांसाठीच टाकायचं होतं. तर अशा प्रकारे मस्तपैकी शेतामध्ये पोरांचं काम चालू आहे. आणि बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आमच्या गावाकडचं आमच्या शेतातलं वातावरण कसं आहे, आणि तुम्हाला जर आमचे हे व्हिडिओ शेतातील घरचे व्हिडिओ किंवा गावाकडच्या चुलीवरच्या जर रेसिपी पाहायला जर आवडत असतील तर नक्की म्हशीला पण टाका म्हणलेत. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ गावाकडचे पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. थोडं आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा आणि छान प्रकारे आपल्या चॅनलला करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओ गावाकडचे पाहायला मिळतील, नवीन म्हणजे व्लॉग थोडं टाकायचं बस तेवढं चुलीवरचा स्वयंपाक किंवा जे काही दररोजची कामे पाहायला मिळतील अशा प्रकारे. तर बघा इकडे आमच्या शेळ्या पण आहेत आणि 2-3 शेळ्या केलेल्या होत्या, एक शेळी आणि एक बकरं आणलेलं होतं. तर त्याच्यापासूनच एवढे टाकले पप्पांना सकाळी पाटी झालेले आहेत, बकरी झालेली आहेत. तर त्यांच्यासाठीच हे इथं मका आणि पोरांनी टाकलेली होती. तर कणसं भरपूर पडलेले आहेत. आता कणस म्हणजे मका लावावी कशासाठी लागते तर शेळ्यांसाठी त्यांना मका ठेवण्यासाठी लावावी लागते. गेले आमच्या शेतातील आंबे, आमचं म्हणजे शेतामध्येच घर आहे त्याच्यामुळे सगळं काही जवळच आहे. तर इकडं बघा मस्तपैकी आंबे झाडाला मस्त लागलेले आहेत. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं बरं, मस्त कैऱ्या बघून एकदम छान अशा ह्या कैऱ्या आहेत. आणि कैऱ्या बघितल्या की तोंडाला पाणी सुटणार म्हणजे सुटणारच. तर चला तर तेवढ्यात मला एक कैरी दिसली नाही, पुन्हा आपण कालच्या वाऱ्यानं लोणचं बनवते मी तुम्हाला, लोणचं बनवून देते. मस्त अशी कैरीला मस्त पाणी सुटलं. संध्याकाळी मग म्हणलं आता मस्तपैकी याचं लोणचं मी संध्याकाळी छान देते बनवून. पोरांसाठी याचं मी लोणचं नक्की बनवून देणार आणि तुमच्यासोबत पण याची रेसिपी नक्की शेअर करणार. एकदम सोपी पद्धत म्हणजे आजी आई बनवायची बघा कैऱ्याचं लोणचं, ते लोणचं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कसं. तर बघा इथं ऊसामध्येच वांग्याची झाडं लावलेली आहेत, टोमॅटोची झाडं लावलेली आहेत, आणखी भरपूर सारं आपलं गावरान काही काढणी न केलेलं पालेभाज्या इथं खाण्यासाठी येतात. विचारलं. चला मग आजचा तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी